जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर विजय देवघरे यांना आला होता. विजय हे एसटी महामंडळात ड्रायव्हर म्हणून रुजू होते. तर पुढील अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दात. नमस्कार, मी विजय, राहणार पुणे येथील. मी स्वामींचा भक्त आहे. त्यांच्याच कृपेने माझे सगळे व्यवस्थित चालू होते. त्या दिवशी मी घरी ड्युटीवरून नुकताच आलो होतो. थकलो होतो कारण दिवसभर बऱ्याच फेऱ्या मी केल्या होत्या. बायकोने ग्लासभर पाणी दिले. थोडं फ्रेश व्हावं म्हणून मी स्नानघरात जाणारच होतो की माझ्या घरचा टेलिफोन वाजला. मी भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 9 वाजले होते. अरे, आता कोणाचा फोन आला? मी बायकोला तो फोन उचलायला लावला आणि मी स्नानघरात गेलो. तेव्हाच बायको म्हणाली, अहो, तुमच्या डेपोमधून फोन आहे. मी विचार करू लागलो, डेपोमधून? आता यांना काय काम पडलं माझ्याशी? माझ्या मनातच विचार चालू होते. मी पटकन माझे हातपाय धुवून पुसून बाहेर आलो आणि फोन कानाला लावला. फोन माझ्या सरांचा होता. हां सर, बोला. अरे विजय, तुला पटकन डेपोमध्ये यावं लागेल. अर्जंट आहे. आपल्या डेपोमधील एक बस त्या गावाजवळ बंद पडली आहे. तेथे सगळे प्रवासी दुसऱ्या गाडीची वाट बघत आहे. अहो पण सर, माझी ड्युटी पूर्ण झाली आहे आणि तसेही मी दिवसभर गाडीच्या फेऱ्या मारल्या आहे. हो विजय, ते सगळं मला माहीत आहे. पण आपल्या डेपोत आता कोणताही ड्रायव्हर सध्या नाही. मी बऱ्याच जणांना फोन केलेत पण जवळपास कोणीही नाही आणि त्यात रात्रीचा टाईम, म्हणून मी तुला फोन केला आहे. बरं ठीक आहे सर, येतो मी, असे म्हणून मी फोन ठेवला. तशी माझी बायको म्हणाली, काय हो, काय झाले? त्यावर तिला मी म्हणालो, अगं, एक गाडी रस्त्यात बंद पडली आहे, त्यामुळे मला डेपोतून दुसरी गाडी घेऊन जावे लागेल. काय? अहो पण तुम्ही आताच तर घरी आले आणि पुन्हा ड्युटीवर जायचं म्हणताय. ही कुठली ड्युटी म्हणायची? माझी बायको मला जरा रागावतच म्हणाली, अगं पण कोणीतरी अडचणीत आहे ना, आपलं काम नाही का त्यांना मदत करणे? भर रस्त्यात गाडी बंद पडली आहे. आता प्रवासी किती अडचणीत आहेत. त्यांनाही त्यांच्या घरी जायचे आहे. कोणी स्त्रिया असतील, लहान मुले असतील. अहो पण हा चांगुलपणा तुम्हीच का करता? तुम्ही अडचणीत असताना येईल का कोणी धावून? नाही येणार. आधी आपला जीव बघावा, नंतर दुसऱ्याचा. मी तिला हसलो आणि म्हणालो, कोणी का धावून येईना, पण माझे स्वामी नक्की येतील माझ्यासाठी, माझ्या मदतीसाठी. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, पण किमान चहा तरी घेऊन जा. माझी बायको म्हणाली, नाही अगं, राहू दे, वाटलं तर मी डेपोत घेईन. असं म्हणून मी घरातून निघालो आणि माझ्या स्कूटीला चाबी लावून मी डेपोच्या दिशेने निघालो. 15 मिनिटात मी डेपोत पोहोचलो. डेपोच्या आतमध्ये 2 गाड्या उभ्या होत्या, ज्या कुठल्याही डेपोसाठी लागल्या नव्हत्या. त्यातील एक गाडी मी निवडली, त्याची नोंद केली आणि गाडी चालू करून डेपोच्या बाहेर निघालो. गाडी शहरातून जात असताना मला काहीच वाटले नाही, पण जशी गाडी शहराच्या बाहेर आली तेव्हा अंधार फारच जाणवत होता. मी खिडकीतून वाकून बाहेर पाहिलं. बहुतेक आज अमावस्या असावी, कारण आकाशात कुठेच चंद्र दिसत नव्हता. काही वेळ प्रवास केल्यानंतर मला 2 रस्ते लागले. मी गाडी तिथेच थांबवली आणि विचार करू लागलो की गाडी कोणत्या रस्त्यावर बंद पडली होती. तो रस्ता नेमका मला कळत नव्हता, कारण मी या रस्त्यावरून फारसा येत नसे आणि आलो तरी माझी फेरी दिवसाच होत असे. त्यामुळे मी आता फारच गोंधळलो होतो आणि शेवटी मी ठरवलं की गाडी डाव्या हाताच्या रस्त्यावर नेऊ. मला वाटले तोच रस्ता ठीक असेल, म्हणून मी गाडी त्या रस्त्यावर घेतली. जशी गाडी त्या रस्त्यावर लागली तेव्हाच मला थोडं विचित्र वाटू लागलं. कानाला काही अस्पष्ट असे आवाज येऊ लागले, जसे कोणी आपल्या नावाने हाका मारत आहेत, पण ते आवाज फारच अस्पष्ट होते. आपण दमलो असल्यामुळे आपल्याला भास होत आहे असे मला वाटले. मी गाडी चालवत असताना माझे लक्ष समोर होते, पण तरी मला माझ्या दोन्ही बाजूने माझ्या गाडीसोबत काहीतरी चालल्यासारखे वाटत होते. जणू एखादा मोठा पांढरा कपडा कोणीतरी घेऊन धावत आहे. पण जेव्हा मी तिकडे पाहायचो तिकडे फक्त अंधारली झाडी दिसायची. माझ्या मनात आता शंकेची पाल चुकचुकत होती, कारण आपण ह्या रस्त्याला लागल्यापासून
फारच विचित्र आणि भयानक भास होत आहेत असं मला वाटू लागलं. भीतीपोटी मी थोडी वेगात गाडी चालवू लागलो आणि तेव्हाच मला गाडीच्या प्रकाशात रोडच्या बाजूला कोणीतरी चालताना दिसलं. एक बाईच होती ती. अंगात हिरवं लुगडं होतं आणि ती झपाझप चालत होती. तिच्या डोक्यावर एक गाठोडं होतं. मला तिची कमालच वाटली, कारण रात्रीचे 10 वाजले होते आणि अशा अमावस्येच्या रात्रीला कोणी असं रात्रीला प्रवास करतं का, तेही कोणी बाईने. मला जरा नवलच वाटले. मग विचार आला की कोणी बिचारी गरीब असेल, नसेल प्रवासासाठी पैसे तिच्याकडे, म्हणून मी तिची मदत करायचे ठरवले आणि मी गाडीचा हॉर्न वाजवला. मला वाटले होते की ती बाई थांबेन, पण ती बाई तशीच चालत राहिली. मी पुन्हा हॉर्न वाजवला, पण परत तेच. ती नाही थांबली. मी गाडी आता अगदी तिच्या जवळ घेऊन गेलो आणि तिला म्हणालो, ओ ताई, अहो केव्हाचं हॉर्न वाजवतोय, थांबा तरी. मी आवाज देताच ती बाई थांबली, पण तिने चेहरा मात्र माझ्याकडे वळवला नाही आणि ती तशीच उभी राहिली. अहो ताई, घाबरू नका. मी तुम्हाला एवढ्या राज्याला जाताना पाहिलं, म्हणून काळजी वाटली तुमची. तुम्हाला पुढे जायचे असेल तर सोडतो मी तुम्हाला. बसा तुम्ही गाडीत. खरंच साहेब, तुम्ही मदत करणार माझी? हो ताई, विश्वास ठेवा. असं बाई माणसांना राज्याला एकटं जाऊ नये. जंगली रस्ता आहे, जंगली श्वापदं घुमतात. काही बरं वाईट झालं तर. यावर ती बाई हसली आणि तिने तिचा चेहरा माझ्याकडे वळवत ती मला म्हणाली, आता यापेक्षा काय वाईट होणार साहेब. तिने जसा तिचा चेहरा माझ्याकडे वळवला, माझ्या हृदयात धस्स झालं, कारण तिचा चेहरा पुन्हा जळालेला होता आणि ती इतकी विचित्र हसत होती की माझी पाचावर धारण बसली. मी पटकन गाडीला एक्सेलेटर दिलं आणि गाडी जोरात पळवली. बापरे, हे काय आहे देवा. नक्कीच ती कोणी बाई नव्हती, बाईच्या रूपात पिशाच होतं ते. सुटलो बाबा यातून. बरं झालं तिला गाडीत नाही घेतलं, मी स्वतःशीच म्हणालो. मला वाटले की मी यातून सुटलो असेल, पण जशी माझी गाडी चालत गेली तेव्हा पुन्हा तीच बाई मला त्याच रस्त्यावर दिसली. पुन्हा छाती धडधड करू लागली. हे काय, आताच तर ह्या बाईला मी मागे सोडलं होतं, पण ही अचानक समोर तरी कशी आली माझ्या. मी पुन्हा गाडीचा वेग वाढवला, पण काही मिनिटाच्या प्रवासानंतर तीच बाई, तेच डोक्यावरील तिचे गाठोडे आणि तोच भयानक अवतार. माझी गाडी जशी तिच्या जवळ जात होती तसे ती बाई तिचा चेहरा वळवून माझ्याकडे तिच्या भयानक चेहऱ्याने पाहत होती आणि ती जोराने हसत होती. तिचे ते भयानक हसणे मला गाडीचा एवढा आवाज असूनही ऐकू येत असे. मी समजून गेलो होतो की मी एका चकव्यात अडकलो होतो, कारण गेल्या अर्ध्या तासापासून मी एकाच जागी येत होतो आणि तीच बाई पुन्हा पुन्हा मला दिसत होती. शेवटी मनात मी स्वामींचा मनापासून धावा केला. स्वामी, मी मोठ्या संकटात सापडलो आहे, मदत करा, आपल्या भक्ताची रक्षा करा. मी गाडी कुठेही थांबत नव्हतो, पण पुन्हा जेव्हा गाडी त्याच जागी येणार होती तेव्हा रस्त्यावर मला एक लहान मुलगा उभा असलेला दिसला, जो माझ्या गाडीला हात दाखवत होता. मला आणखी एक धक्का बसला. मला वाटलं हे सुद्धा कोणी पिशाच असेल, पण त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत असताना मनाला कुठलीही भीती वाटत नव्हती आणि आपसुकच माझे पाय ब्रेकवर गेले आणि गाडी त्याच्या समोर थांबली. तो मुलगा मला म्हणाला, अहो काका, मला समोरच्या रस्त्यापर्यंत येऊ देता का? मी आधीच घाबरलो होतो. मी एक वेळ त्याला निरखून पाहिलं, त्याच्या पायाकडे सुद्धा पाहिलं, कारण पिशाचाचे पाय म्हणे उलटे असतात, पण तसेही काही नव्हतं. मी गाडीचे दार उघडले आणि त्या मुलाला आतमध्ये घेतलं. तो माझ्याच बाजूच्या सीटवर बसला. तो मुलगा आल्यापासून मनाला एक प्रकारची शांतता भेटली होती. मी त्याला म्हणालो, तुला रस्त्यात एक बाई दिसली का, जी हिरवे लुगडे घालून होती? त्यावर तो मला म्हणाला, नाही तर, मला असे काही दिसले नाही. मला दिसले, ती बाई पिशाच आहे आणि तिने मला घेरले आहे. गेल्या किती तासापासून मी इथेच किती वेळचा गाडी फिरवत आहे, मला कुठलाही रस्ता मिळत नाही आहे. त्यावर तो मुलगा मला म्हणाला, अहो मी दाखवतो की तुम्हाला रस्ता, करा गाडी चालू. त्याने म्हटल्यावर मी गाडी चालू केली
आणि पुन्हा रस्त्यावर घेतली. त्याने जसे सांगितले तशी मी गाडी चालवत राहिलो. मला वाटले की रस्त्यावर मला पुन्हा तीच बाई दिसेल, पण जशी गाडी समोर गेली तेव्हा गाडी एका मेन रोडला जाऊन लागली आणि हा रस्ता आता मला ओळखीचा वाटत होता. ते पाहून मला खूप आनंद झाला. मी त्या मुलाचे आभार मानले. काहीच वेळात समोर मला एक गाडी दिसू लागली आणि काही प्रवासी सुद्धा दिसले. मी त्या एसटी बस जवळ गाडी थांबवली आणि गाडीच्या खाली उतरलो. तेथील असलेल्या त्या गाडीच्या कंडक्टरला झालेला प्रकार सांगितला. त्यावर तो घाबरत म्हणाला, अहो विजय भाऊ, तुम्ही ज्या रस्त्याबद्दल बोलताय तो रस्ता अस्तित्वात नाही, कारण इकडे यायला हाच एक सरळ रस्ता आहे. तुम्हाला भूल लागली होती, चकवा लागला होता. मी त्या मुलाबद्दल सुद्धा त्यांना सांगितले. त्यावर ते मला म्हणाले, अहो काय बोलताय, मी तर गाडीमध्ये फक्त तुम्हाला एकट्याला पाहिलं होतं. समोरच्या सीटवर फक्त तुम्ही एकटेच होते, कोणीही मुलगा नव्हता. मी पुन्हा विचारात पडलो, तो मुलगा यांना का दिसला नाही, कारण गाडीमधून उतरलो तेव्हा तो गाडीमध्येच बसला होता. नंतर तो अचानक कुठेतरी गायब झाला होता. मला वाटले की तो निघून गेला असेल. मी काही वेळ विचार केला आणि मनातच स्वामींचा विचार आला. मी स्वामींचे आभार मानले, त्यांना हात जोडले. नेमके काय घडले होते ते मला माहीत नाही, पण स्वामींनी काहीतरी मला मार्ग दाखवला, हेच सत्य होतं. जय श्री स्वामी समर्थ.